बऱ्याच जणांना हॉटेलवाल्यांसारखा डोसा हा लोखंडी तव्यावर बनवता येत नाही. तो तुटतो, फाटतो किंवा तव्याला चिकटून बसतो किंवा परफेक्ट डोसा बॅटर कसं बनवायचं, ते फर्मेंट कसं होईल व्यवस्थित, डोसे क्रिस्पी, कुरकुरीत आणि चविष्ट कसे तयार होईल, तर याच्यासाठी आज संपूर्ण डोसा थाळी बघणार आहोत. याच्यात आपण चटणी झटपट होणारी नारळाची तीसुद्धा बघणार आहोत. हॉटेलवाल्यांसारखी सेम टू सेम डोसा चटणी, तसेच चविष्ट आलूची भाजी कशी बनवायची याच्यासाठी सुद्धा सिंपल ट्रिक्स आणि टिप्स बघणार आहोत. लोखंडी तव्यावर बनवा नाहीतर नॉनस्टिकवर, तुमचा डोसा परफेक्टच होईल. तर याच्यासाठी आत्ताच टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा आणि चला पटकन पूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. डोस्याचं बॅटर तयार करण्यासाठी तांदूळ आणि डाळीचं प्रमाण घेताना 3:1 असं घ्यायचं आहे. म्हणजे 3 कप आपण तांदूळ घेतले तर 1 कप आपल्याला उडदाच्या डाळीचा सोल घ्यायचा आहे. तुम्ही जर वाटीने मोजमाप करत असाल तर 3 वाट्या जर तांदूळ घेतले तर 1 वाटी तुम्हाला उडदाच्या डाळीचा सोल घ्यायचा आहे. अख्ख्या उडदाच्या डाळीचा सोल सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तांदूळ कोणताही घेतला तरी चालेल, अमुकच तांदूळ घेतला पाहिजे, याला काहीही बंधन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य, 1 चमचा छोट्या चमच्याने भरून आपल्याला मेथी दाणा इथे घालायचा आहे. मेथी गुणधर्माने उष्ण असल्यामुळे डोस्याचं बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत करते आणि डोसे एकदम क्रिस्पी बनून तयार होतात. डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घेऊया. यूट्यूबवर आपल्याला बरेच असे व्हिडिओ बघायला मिळतात. त्यांचं असं म्हणणं असते की रेशनचे तांदूळ वापरले तरच डोसा हा कुरकुरीत बनतो. हे पूर्णतः चुकीचं आहे. घरच्या वापरातला कोणताही तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि इझिली कुरकुरीत डोसा तुम्ही तयार करू शकता. इथं बघू शकता मी 3 वेळा हे डाळ आणि तांदूळ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता याच्यात 3 पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता भिजवण्यासाठी 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल. याच्यावर झाकणी झाकून घेऊया आणि 6 तासानंतर इथे बघू शकता सकाळी 11 वाजता मी हे तांदूळ आणि डाळ भिजायला घातलेले होते. आता जवळपास 5 वाजलेले आहेत. व्यवस्थित छान फुललेले आहेत. आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया. डोस्याचं बॅटर तयार करत असताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्यायचा, ते म्हणजे तांदूळ आणि डाळ पूर्णपणे चाळणीमध्ये कधीच निथळत ठेवायचे नाही आणि त्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं नाही, कारण हे पाणीसुद्धा थोडं त्या बॅटरमध्ये जाणं आवश्यक असतं. आणि बॅटर तयार करत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा. खूप जास्त पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करायचं नाही. तर बघू शकता याप्रमाणे एकदम फाईन तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचं आहे. मिक्सीला बॅटर दळत असताना सुरुवातीलाच मिक्सीचा स्पीड जास्त वाढवायचा नाही, तर 5 मिनिटासाठी लो स्पीडवरच त्याला होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच स्पीड वाढवून आपण त्याला ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित ग्राइंड होतं. बघू शकता या प्रकारे तुमची बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मिक्सी जारला सुद्धा खूप बॅटर लागलेला आहे, तर अगदी थोडंसं पाणी घालून हलवून मी व्यवस्थित हे थोडंसं पाणी या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची टीप, मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि गोल्डन कलर डोस्याला यावा असं वाटत असेल तर 1 छोट्या चमच्याने चमचा भरून मी या बॅटरमध्ये साखर घातलेली आहे. आता व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेऊया. बघू शकता याप्रमाणे तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी. खूप जास्त जर पातळ तुम्ही बॅटर केलं तर फर्मेंट व्हायला वेळ लागतं आणि ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही. आता व्यवस्थित बॅटर फर्मेंट होण्यासाठी ज्या भांड्यामध्ये बॅटर आहे त्याच्यावर मी असा फॉईल पेपर ठेवलेला आहे, त्याच्यावर झाकणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक जड वस्तू ठेवलेली आहे, जेणेकरून बाहेरची थंड हवा आतमध्ये जाणार नाही आणि आतमध्ये गरमी तयार होऊन बॅटर व्यवस्थित फर्मेंट होईल. आणि 8 ते 10 तास फर्मेंट केल्यानंतर इथं बघू शकता टम्म फुगून बॅटर वर आलेलं आहे आणि मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हिवाळ्याच्या दिवसामध्ये बॅटर फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो कारण थंडी असते त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता काही छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर परफेक्ट तुमचा डोसा बॅटर बनून तयार होतो. तर चला पटकन डोस्यासाठी खाल्ली जाणारी झटपट चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी भरून ओलं खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे, त्याचा वरचा काळा पार्ट काढून घेतलेला आहे. 1 छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे, त्याच्यानंतर 1 चमचा डाळवं किंवा दलिया ज्याला म्हणतो, 1 चमचा भरून आपल्याला जिरे घालायचे आहे, थोडासा अद्रक आणि 1 हिरवी मिरची या ठिकाणी घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 मोठा चमचा भरून दही घालूया. दही फार आंबट नसावं, फ्रेश दही असावं आणि थोडंसं पाणी घालून आपण आता याची चटणी मिक्सरला फिरवून घेऊया. बघू शकता चटणी एकदम रेडी आहे. चटणीवर तडका घालण्यासाठी इथं मी पॅनमध्ये अर्धा वाटी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. 1 चमचा भरून मोहरी, 1 चमचा भरून जिरं, 1 अशी मोठ्या तुकड्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता घालून छान तळतळू द्यायचं आणि मस्त चटणीवर गरमागरम हा तडका घालायचा आणि चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं.
अगदी हॉटेलवाल्यांसारखी टेस्टी आणि चविष्ट अशी ही चटणी बनून तयार होते। अगदी इडली आणि उत्तपम सोबत सुद्धा हीच आणि याच चवीची चटणी अगदी चविष्ट तयार होते। तर चला आता हॉटेलवाल्यांसारखी आलूची भाजी तयार करून घेऊया। गॅसवर मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेला आहे। कढईमध्ये अर्धा वाटी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा भरून डाळ किंवा दलिया आणि पातळ आणि उभा चिरलेला असा एक आपल्याला कांदा फोडणीमध्ये घालायचा। फ्रेश कढीपत्त्याची पानं घालूया आणि बारीक कट केलेल्या 2 ते 3 अशा हिरव्या मिरच्या घालूया। त्याच्यानंतर आलं आणि लसूण असं ठेचून घेतलेलं आहे जाडसर खलबत्त्यामध्ये, त्याचा 1 चमचा घालूया आणि फोडणी थोडीशी परतून घेऊया। हलकासा कांदा आणि लसूण छान फोडणीमध्ये फ्राय झाला की बाकीचे रेग्युलर मसाले घालूया। पाव चमचा हळद, पाव चमचा भरून लाल तिखट, पाव चमचा धनिया पावडर आणि पाव चमचा भरून मी इथे आमचूर पावडर म्हणजे ड्राय मँगो पावडर घातलेला आहे। व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपल्याला टोमॅटोचा अजिबात वापर करायचा नाही। इथे मी बटाटे अगोदरच उकडून ठेवलेले होते, तर 2 मोठे उकडलेले बटाटे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून ते घालूया। चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित आता भाजी एकजीव फोडणीमध्ये करून घेऊया। अगदी हॉटेलवाल्यांसारखी ही ट्रिक आहे। त्यांची भाजी खायला अगदी चविष्ट लागते, तशीच भाजी या ठिकाणी आपण बनवून तयार करणार आहोत। त्याच्यासाठी छोट्या वाटीने वाटी भरून या भाजीमध्ये मी पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे हे आलू मस्त एकजीव मिळून येतात आणि खाताना भाजी अगदी मऊ लुसलुशीत लागते आणि एकसारखी एकजीव ती भाजी बघायला दिसते आणि कोरडी अशी वाटत नाही खाताना। तरी हॉटेलवाल्यांची ट्रिक आहे त्यांच्यासारखी अगदी मऊ लुसलुशीत आलूची भाजी बनवण्यासाठी। आता भरपूर मस्त वरून कोथिंबीर घालूया आणि आपली आलूची भाजी इथं मस्त गरमागरम बनून तयार आहे। हे जे फर्मेंट केलेलं बॅटर आहे याच्यापासून आपण नुसता डोसाच नाही तर इडली उत्तपम हे सुद्धा मस्त आरामात बनवू शकतो। त्याच्यामुळे जेवढं डोसा बनवायसाठी बॅटर लागते तेवढंच एका साईडला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्या। तर मी संपूर्ण बॅटरमध्ये मीठ न घालता त्याला पातळ न करता जेवढं डोस्यासाठी पाहिजे तेवढं बॅटर मी काढून घेतलेलं आहे। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटरची ठेवायची आहे। एकदमच पाणी सगळं घालून द्यायचं नाही, त्याच्यामुळे कधी कधी बॅटर पातळ होऊ शकतं आणि डोसेसुद्धा व्यवस्थित तयार होणार नाही। म्हणून अगदी थोडं 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 किंचित करतच पाणी घालायचं आणि या प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे मी बघू शकता लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे तवा। असा एखादा टिश्यू पेपर किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही न्यूजपेपरसुद्धा घेऊन हे व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं। आता लोखंडी तव्यावर डोस्याचं बॅटर घालत असताना एक विशेष काळजी घ्यायची, म्हणजे गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची। त्याच्यानंतर बॅटर घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं तव्यावर डोसा आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय करायची। वरून थोडं थोडं अगदी तेल घालायचं आहे आपल्याला आणि हाय फ्लेमवरच छान डोसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, एक साईड त्याची पूर्ण अशी मस्त सोनेरी होईपर्यंत त्याला होऊ द्यायचं। तोपर्यंत त्याला काढायची घाई करायची नाही आणि उलटून घेऊन असं हळूहळू सगळ्या साईडने पहिल्यांदा त्याला काढून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित ते तव्यावरून निघतं, अजिबात चिकटत नाही। आता दुसरा डोसा घालताना परत गॅसची फ्लेम अगदी लो करायची, परत तवा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथे डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे। बरेच जण सांगतात की आपल्याला पाणी मारायचं आहे, ओला कपडा लावायचा आहे। असं अजिबात तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही, परंतु डोसा ज्या आपण तव्यावर बनवत आहोत तो अत्यंत पातळ असता कामा नये, थोडासा थिक किंवा जाडसर तो डोस्याचा तवा, लोखंडी तवा असायला हवा। आणि बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी इथे डोसे तयार झालेले आहेत आणि रंग बघू शकता अगदी सोनेरी रंग या डोस्याला आलेला आहे। लोखंडी तव्यावरच्या डोस्याची खासियत म्हणजे चविष्ट लागतात खायला आणि भरपूर वेळपर्यंत ते क्रिस्पी राहतात। तर आजचा हा संपूर्ण डोस्याचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण भरपूर मेहनतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।